देवी शारदा, श्री देवलक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमत् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज 7वा दिवस आहे. म्हणजे जो पहिला सप्ताह झाला शुकदेव आणि परीक्षिताचा, तर आजचा 7वा दिवस हा ऋषींचा शाप खरावणार होता. 7व्या दिवशी तू मरशील. आणि आपण बघितलं की तो मुक्त झालेला आहे. त्याची आत्मज्योत शुकदेवांच्या आत्मज्योतीत किंवा त्या महाज्योतीत विलीन झालेली आहे. आणि त्याचा देह पडलेला आहे ना, कलेवरच आहे ते. कारण आत्मज्योती गेल्यानंतर उरलं काय? चैतन्य गेलं, चेतना गेली. आणि तो पडताना म्हणतो तक्षका दंश कर. म्हणजे एका अर्थाने माझ्या कलेवर आला, माझ्या देहाला दंश कर आणि ऋषींचा शाप खरा कर. म्हणजे ऋषींच्या शापाची मर्यादा कळते आपल्याला की ऋषींचा शाप खरा कर म्हणजे देहालाच शाप आहे, मनाला शाप नाही आहे. देहाला शाप मिळाल्यानंतर हा म्हणतो 7 दिवस मी आनंदात घालवतो, मी भाग्यवान आहे कारण ऋषींनी मला 7 दिवस मरणार नाही हे सांगितलं की नाही. आणि 8व्या दिवशी जिवंत नसेन म्हणजे जे काही करायचं ते या 7 दिवसातच करायचं आहे. अत्यंत पॉझिटिव्ह म्हणतात तसा सकारात्मक त्यांनी स्वतःला संदेश दिला. अरे 7 दिवस आपण छान साजरे करूया, हे महत्त्वाचं आहे. एखादा 7व्या दिवशी मरणार म्हटल्यानंतर तिथेच मेला असता, पण तसा मरणार नव्हता कारण ऋषींचा शाप होता. त्यामुळे काय, आज 7वा दिवस आहे आणि आपल्यातला परीक्षित हा किती जागृत झालेला आहे, किती जागा झालेला आहे. तो मरणार नाही. आपल्याला वाटतं की देह जिवंत असताना तो कसं जड असेल. देह जडच असतो. तुम्ही जिवंत असताना सुद्धा काही लोक उघडे डोळे ठेवून किंवा अर्धे डोळे उघडे ठेवून झोपतात, माहीत आहे ना. पण त्यांच्या डोळ्यासमोरून तुम्ही अशी बोटं फिरवली त्यांना काही कळत नाही. ते म्हणजे तो जडच आहे की देह. बाजूला मोठी मिरवणूक गेली ना, हे काका शांत झोपलेले असतील ना तर ते उठत नाहीत. मग त्यांचे कान तर उघडेच आहेत. म्हणजे आपण जिवंतपणी सुद्धा गाढ झोपलेलो असताना ते जे चैतन्य आहे, ती जी चेतना आहे ती झोपलेली आहे. आणि त्याच्या पलीकडची जी चेतना आहे, ज्याला तुरीय अवस्था म्हणतात, ती अवस्था जागी आहे. पण देह जडच आहे, काही कळत नाही. म्हणून विचार केला पाहिजे. पण तरीसुद्धा एक उदाहरण मागे आपण बघितलं होतं महाराजांच्या वेळेला. एक मुलगी लहानपणी, त्या लहानपणापासून आता लग्नाला आलेली आहे. पूर्वी लवकर लग्न व्हायचे ना. तुझं कसं होणार आहे कळत नाही. तू एवढी गाढ झोपतेस की त्यावेळेला आपण तेच वाक्य मी पुन्हा वाटतो, तुझ्या अंगावरून बुलडोझर गेला ना तरी तू उठणार नाहीस. बुलडोझर गेल्यानंतर उठायचा काही प्रश्नच नसतो. पण तरीसुद्धा आईची एक सांगण्याची पद्धत आहे. मग मध्यंतरी काही एका वाक्याचे विनोद असतात. मला त्यातला एक सहज मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अंगावरून बुलडोझर गेला अँड ही वॉज ॲडमिटेड टू द हॉस्पिटल फ्रॉम रूम नंबर 1 to 10. याच्यात काय विनोद आहे तुम्ही म्हणाल. आपण रूम नंबर 1 म्हणतो, 1 to 10 मध्ये तो ॲडमिट झाला म्हणजे पापड झाला त्याच्या अंगावरून बुलडोझर गेल्यानंतर. तरीसुद्धा तो जिवंत ॲडमिट केला फ्रॉम रूम नंबर 1 to 10. जाऊ दे, गंमत सोडा. परंतु ज्यावेळेला ही आई म्हणते की तुझं कसं होणार आहे लग्नानंतर, त्यावेळेला ती म्हणते मी काय, माझी झोप आहे ती अशी आहे. मूल होतं तिला, माहेरी आलेली आहे आणि घरात एक देवकार्य आहे, म्हणजे मोठं देवकृत्य आहे आणि 50-100 माणसं जमलेली आहेत. त्याच्यात निरनिराळे एज ग्रुप्स आहेत. मुलं हे हो करत खेळत आहेत. तरुण आपल्या मोबाईलच्या बरोबर किंवा कुठल्या तरी त्या जगात आहेत. म्हातारी मंडळी आपलं काय उरलं आहे आता आपल्या आयुष्याचं अशा ते गप्पा मारत आहेत. आणि प्रौढ मंडळी उगीच सगळ्या जगाची जबाबदारी आपल्यावर असल्यासारखे प्रत्येक विषयावर आपली मतं व्यक्त करत आहेत. असं सगळ्या बायकांचं काही विचारू नका, जी नाही तिच्याबद्दल बोलतायत. म्हणजे काय बोलत असतील हे काय मी सांगायला पाहिजे का. आल्याबरोबर वगैरे नाही, तुमचाच विषय चालला होता. तुमचा स्वयंपाक काय सुंदर आहे हो, हिला साधं पिठलंसुद्धा करता येत नाही हां, पण बोलायचं काय एकदम असं घडतं. हे सगळा तमाशा चालू होता. आईला मदत करावी म्हणून जो भांड्यांचा ढीग, जेवण झालेला आहे, भांड्यांचा ढीग घेऊन ती मागच्या अंगणात जाते. पुढच्या खोलीत तिचं पोर झोपलेलं आहे पाळण्यात. एवढा सगळा बवाळ म्हणतो ना, सगळा दंगा चालू आहे आधेमध्ये. एकदम ती उठते आणि कुणालाच ऐकू आलं नाही का. बाळांनी फक्त एवढंच केलं होतं. ते तिला मागच्या अंगणात ऐकवलं
इन स्पाईट ऑफ ऑल धिस नॉईज. हे काय आहे हो? विचार करा. आज आपण जे विषय बघतोय ना तो हाच विषय आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व काय सांगितलं माहिती ना. तशी दुर्गाष्टमी आहे, अष्टमी तिथी आहे, शुद्ध अष्टमी, दुर्गाष्टमी आणि वद्य अष्टमी, कालाष्टमी. हा आपण प्रत्येक वेळेला विषय मुद्दामून बघतो. विशेषतः कालाष्टमी म्हणजे आपल्या आयुष्यातला एक महिना, त्या महिन्याची जी स्लाईस, ब्रेडच्या स्लायसेस असतात ना, गेली स्लाईस ती पुन्हा परत न येण्यासाठी कुणाला काही वाटतच नाही. मरणाचे स्मरण असावे नाही, मरणाचे सरण असावे असं मला कधी कधी वाटतं. सरण म्हणजे ज्याची चिता करतात ना त्या लाकडांना सरण म्हणतात. म्हणजे मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे आणि मरणाचे सरण सदा जवळ ठेवावे, पण विसरून जावे. कितीतरी वर्ष जगायचे, सरण असतंच हो जवळ. खरंच तुम्हाला सांगतो. तर आजच्या दिवसाचा विशेष काय माहिती आहे? जागतिक हृदय विकार जागरूकता दिन. हृदय विकार म्हणजे हार्ट डिसीज आणि जागरूकता म्हणजे अवेअरनेस. आपल्याला हृदयाची तुम्ही काळजी घ्या. टेक केअर ऑफ युअर हार्ट आपण म्हणतो ना, हृदयाची काळजी घ्या. हृदय विकारावर किती पुस्तकं आलेली आहेत की हाऊ टू प्रिव्हेंट, म्हणजे हा हृदय विकार कसा टाळायचा, कसा दूर ठेवायचा, हृदयाचं आपण म्हणतो आरोग्य हे चांगलं कसं राखायचं, त्याच्यासाठी जागरूकता दिन आहे आज. हृदय विकार, जागतिक हृदय विकार जागरूकता दिन. सहज तुम्हाला सांगतो, जागरूकता हा मी विचार करण्याचा, म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे, वय वाढत चाललेलं आहे, आपला आहार बदलला पाहिजे वगैरे वगैरे. जागरूकता इज अवेअरनेस, कॉन्शियसनेस. 40च्या वर हा रोग सुरू होतो कधी कधी अनेक जणांना. त्यावेळेला डॉक्टर सगळे औषधं वगैरे देतात आणि सांगतात तुम्ही आध्यात्मिक ग्रंथ वाचा, म्हणजे भागवत, निरनिराळे ज्ञानेश्वरी आहे, हे आहे, भागवत वाचा तुम्ही. म्हणजे काय होईल की आमच्या औषधांचा परिणाम तुमच्यावर जास्त होईल. नाहीतरी औषधं दिलीत खरी, पण काय होणार आहे कोणाची अशी काळजी करत राहिलात तर औषधाचा अर्धा परिणाम तुमच्यावर होईल. पण त्याच्याबरोबर काळजीमुक्त करणारं वाङ्मय, संतांचं वाङ्मय वाचत गेलात तर औषधाचा दुप्पट परिणाम तुमच्यावर होईल. अर्धा परिणाम होईल जर तुम्ही आमच्या याला मदत केली नाहीत तर. पण आमच्या औषधानं मदत करणं म्हणजे ज्ञानेश्वरी वगैरे वाचा, दासबोध वाचा, ज्ञानेश्वरी अवघड वाटली तर. नाही तर भागवत कथारूप तुम्ही वाचा ना, जे आपण आता वाचतोच आहे एका अर्थाने, ऐकतोय, सांगतोय म्हणजे वाचतोय. तर हा जागरूकता दिन आहे. विवेकानंदांचा शब्द होता जागृती, अवेक, अराइज, अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. हा त्यांचा आवडता संदेश तरुणांना असायचा. उठ, जागा राहा, जागृती. आणि जागृती ही बौद्धिक आहे. अवेकनिंग हा शब्द वापरायचे. आणि अवेकंड इंडिया, प्रबुद्ध भारत हे त्यांच्या इंग्रजी मासिकाचं नाव होतं आणि नंतर मग बंगाली, हिंदी वगैरे निघाली. प्रबुद्ध भारत, अवेकंड इंडिया, जागृत झालेला इंडिया. तर जागृती पाहिजेच आहे, पण जागरूकता पाहिजे. आता आपण कोरोनाबद्दल म्हणतो ना की सोशल डिस्टन्सिंग हे करा, झाका, हे गळगळे करा, म्हणजे गुळण्या करा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण म्हणतो ना, हे जागरूकता आहे. पण जागृती म्हणजे अरे का झाला हा रोग, कुठे चुकलेलं आहे आपलं, मानवजातीचं चुकलं आहे का? हो, चुकलेलंच आहे. म्हणून हा सगळा विचार करायचा, जागृती. आणि जागरूकता ही आपल्याला प्रपंचात उपयोगी पडते. जागृती, प्रबुद्ध म्हणजे बुद्ध झाला, ती आपल्याला अध्यात्मात उपयोगी पडते. ठीक आहे. आता हे जागरूकता दाखवणारा सगळ्यात मराठीतला, तरी त्याला आता 15-20 वर्ष झाली असतील, माझा साक्षात्कारी हृदयरोग. हे मी का सांगतोय? आपल्या भागवताशी याचा संबंध आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. माझा साक्षात्कारी हृदयरोग म्हणजे मला अटॅक आला, मॅसिव्ह हार्ट अटॅक होता आणि माझं सगळं हार्ट अटॅक न यायला फेवरेबल होतं. माझं शरीर अगदी होतं, माझं वजन वगैरे सगळं होतं, फिरायला जाणं होतं, माझी आवडती कुत्री वगैरे बरोबर घेऊन मी फिरायला जायचो. आवडता व्यवसाय मला मिळाला होता आणि ते मी आदिवासींच्यात काम करत असल्यामुळे त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतात किंवा फुलफिलमेंट ऑफ डिझायर्स. माझ्या इच्छा पुऱ्या झाल्या होत्या. अत्यंत अनुकूल अशी पत्नी मिळालेली होती. आम्ही दोघंही अमेरिकेत होतो. अमेरिकेत आम्ही चांगलं यश मिळवलं होतं आणि परत भारतात आलो. ते भारतातल्या आदिवासी लोक आहेत ना, दूरच्या ह्याच्यातले, त्यांची सेवा करण्यासाठी. म्हणजे सगळं अनुकूल असताना, माझ्या मनावर कोणताही ताण नसताना मला असा अटॅक का यावा? ज्यावेळेला रिकव्हरी करत असताना विचार करायला लागलो आणि माझा साक्षात्कार झाला. माझा साक्षात्कारी हृदयरोग फार चांगला आहे. त्याच्यात शेवटी त्यांनी हाऊ टू प्रिव्हेंट हार्ट डिसीज म्हणून डीन ऑर्निश त्याचं
पुस्तकातले काही उतारे दिलेले आहेत. चालण्यावर त्याचा फार भर आहे. आणि 2 मुद्दे तुम्हाला सांगतो. हृदयाची काळजी घेणं आहे ना, त्याच्यात 2 मुद्दे केले पाहिजेत. एक, वेळ राखून वेळेच्या चौकटीच्या बाहेर यायला शिकलं पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे की 4 वाजता मला जायचं आहे, तर उगीच 12 वाजल्यापासून सगळी तयारी करायला कशाला लागतोस? साधं गणित कर ना. मला तयारी करायला किती मिनटं लागतात? अर्धा तास लागतो. पाऊण तास आधी तू तयारी कर. म्हणजे आपली गजर लावायचाच असेल तुला अलार्म तर 2:15 लाव. उगीच 1 वाजल्यापासून तयारी करतोय. काही जणांना तुम्हाला सांगतो की 15 दिवसांनी जाणार असतात प्रवासाला, तयारी आत्तापासून सुरू करतात. गरज नसते. त्यामुळे काय होतं, काळ हा जो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जीवनाचा. लाईफ म्हणजे इसेन्शियली इट इज टाईम, नो टाईम स्पॅन आहे. त्याचं दडपण येतं माझ्या मनावर. म्हणून तुम्हाला सांगतो हृदयविकाराचे 3 फॅक्टर्स काही 40 वर्षापूर्वी सांगितलेले. 3 Ws. पहिल्यांदा सांगितलं होतं वॉच, वेल्थ, वाईन, किंवा वाईन बरोबर वुमन. म्हणजे अतिरेक सगळ्या गोष्टींचा. वुमनच्या दृष्टीने मॅन हे गृहीत धरायचं. पण वॉच आहे त्याच्यात पहिलं घड्याळ. म्हणून हृदयाची जागरूकता राखायची असेल तर वेळ पाळायची ना. मी माझ्या संस्थेत जाणारे तर वेळ पाळायला पाहिजे. पण त्या वेळेचं दडपण येतं कामा नये. म्हणजे कम आउट ऑफ द टाईम फ्रेम म्हणतात. काळाची जी चौकट आहे, घट्ट चौकट आहे. मुंबईला बघा ना, ती पहाटे 5:13ची लोकल गाठायची, बरोबर आहे. त्याप्रमाणे करावंच लागतं. अरे पण 5:13ची लोकल रोज पळत जाऊन कशाला पकडली पाहिजे? म्हणजे माझ्या ह्याच्यापासून जर समजा 10 मिनिटाच्या अंतरावर स्टेशन आहे, मी 5:03लाच का घरातून निघतो? 5ला का नाही निघू शकत? 3 मिनटं आधी मी आनंदात जाऊ शकेन, आजूबाजूला काहीतरी बघू शकेन. एक प्रयोग केला होता एडिसनने की ज्यांनी दिवे वगैरे शोधून काढले. त्याची फॅक्टरी होती ना, GEC आपण म्हणतो ना, जनरल इलेक्ट्रिकल कंपनी, खूप मोठी अजूनही आहे ती. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही येताना आता याल ना, उद्या बघत या काय दिसतं तुम्हाला, आणि त्याची एक यादी तयार करून द्या. आपल्या कामगारांना सांगितलं. आणि तुम्ही आता घरी जाल ना, यादी तयार करा, उद्या आणून द्या. तर येताना जवळजवळ कोणी प्रामाणिकपणे लिहिलं होतं की तिथे एक बाजूला पोस्ट ऑफिसची पेटी होती, शेजारी एक फायर हायड्रंट होता, एक जरा निराळ्या आकाराचं झाड होतं. येताना कुणालाही या गोष्टी दिसल्या नाहीत. पण फॅक्टरीतून जाताना मात्र जे आरामात जात होते त्यांना दिसल्या. उगीच बस पकडण्यासाठी, कंपनीचीच बस पकडण्यासाठी धावत होते, त्यांना त्याही वेळेला त्या दिसल्या नाहीत. मी मजा बघा की आपण केरळला जातो, गोव्यातले लोक, आणि काय किनारे आहेत. त्याच वेळेला केरळमधला माणूस गोव्यातून, अरे काय किनारे आहेत, अरे एकच किनारा आहे तो. गोवा केरळ तीच नारळाची झाडं आहेत, तोच निसर्ग आहे, सगळी तीच आहे. पण मी तिकडे गेल्यानंतर मन मोकळं असतं, कारण मी व्हेकेशनला आलेला असतो, आणि इकडे तो व्हेकेशनला आलेला असतो. आणि व्हेकेशन म्हणजे व्हेकेट युअर माइंड, मनाची व्हेकेशन आहे. आम्ही नेहमी उदाहरण देतो की घर तुला पाहिजे, घर मालकाला, तर तो म्हणतो मला व्हेकंट पोझिशन पाहिजे, सगळ्या रूम्स पाहिजे, तर तुमचं कुठलंही फर्निचर वगैरे नाही, व्हेकंट पाहिजे. असं माझं मन कधी व्हेकंट होतं का? त्यासाठी व्हेकेशन असते. मला व्हेकेशन घराचं पाहिजे, व्हेकंट पोझिशन. मी कधीच माइंड व्हेकंट करत नाही. आणि आता तर आउटिंगला, कल्चरला जातो आपण, या सगळ्याचा हृदयावर परिणाम होतो. वेल्थचा खूप पैसा मिळवला, ती राखण्याची काळजी हृदयावर येते. आता वेळ नाही, सुरुवातीलाच नको जास्ती गोष्टी सांगायला, पण नंतर आपण बघू की वेल्थ जरा जरी साठली तरी मनावर ती राखण्याचं टेन्शन येतं. म्हणून कौपीनवंत खलु भाग्यवंता. महाराज म्हणतात की माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, कारण मी नेहमी लंगोटी घालतो. मला काय मिळवायचं आहे सांगा बरं? जगात काहीच मिळवायचं नाही, याच्यावर मी अत्यंत आनंदात आहे. मला शिळी भाकरी चालते, मला तिखट आमटी चालते. आमटीन भाकरी असेल ते महिने मी जगू शकतो. विचार करा. म्हणजे आपल्याला वाटतं त्याच्याकडे खूप आहे, तो भिकारी आहे, कारण त्याला आणखीन पाहिजे. राजाकडे जातो ना एक फकीर, काय गरिबी आहे ह्याच्यात, आणि तू काय ऐशारामात राहतोस. म्हणून राजाचं हृदय परिवर्तन करून गरिबांसाठी त्याच्याकडून काही योजना सुरू करावी म्हणून तो गेला होता आपल्या आध्यात्मिक अधिकाराने. तो त्या दरवाजाकडे गेल्यानंतर नमाजाची वेळ होती, आणि तो राजा असा बसून वरती हात करून मागत होता काहीतरी. तो म्हणतो हाच भिकारी आहे तर आम्हाला काय देणार. दारातून जायला लागल्यानंतर राजाच्या लक्षात येतं की तुम्ही आला होतात का कामाला, कारण हा तेजस्वी फकीर म्हणजे साधू संन्यासी एका अर्थाने. तो म्हणतो पण मी ज्या कामासाठी आलो होतो ते तुझ्याकडून होणार नाही, कारण मी छोट्या भिकाऱ्यांसाठी काहीतरी मदत मागायला आलो होतो, तू मोठा भिकारी आहेस, तेव्हा मी परत जातो. असंच होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण
टाळला पाहिजे अतिरेक. आता प्रश्न असा आहे, 20व्या शतकात एक सहज गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, 20व्या शतकात काय महत्त्वाची घटना घडली. कुणी सांगितलं माणूस चंद्रावर गेला आणि परत आला, महत्त्वाची घटना होती. कुणी सांगितलं की हृदय बदललं ना, हार्ट ट्रान्सप्लांट 20th सेंचुरीमध्ये झालं. साऊथ आफ्रिकेमध्ये ख्रिश्चियन बर्नार्ड त्यांनी एकाचं हृदय काढलं आणि दुसऱ्याला घातलं. ज्याचं हृदय काढलं त्याचं हृदय चांगलं होतं पण ब्रेन डेड आपण ज्याला म्हणतो, आणि त्याचं काय हृदय वीक होतं पण त्याचा मेंदू चांगला होता. याचं चांगलं हृदय काढून हृदय त्याला घातलं आणि यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यावेळेला कथा कविता लिहिल्या होत्या की साधूचं हृदय सैतानाला घातलं आणि सैतानाचं हृदय साधूला घातलं तर साधू सैतान आणि सैतान साधू होईल. त्यावेळेला आम्हाला या कथा आवडायच्या, पटायच्या. कवितेत सुद्धा की एका सासूचं हृदय चांगल्या सुनेच्या, हिचं चांगलं हृदय, याच्यात तर बदल होईल का सासू सुनेत. ते सगळी भावुकता होती. लक्षात ठेवा, हृदय हा फक्त ब्लड इन अँड आउट करणारा पंप आहे. आणि एक पेसमेकर खिशात ठेवला ना तरी तो हृदयाचं काम करतो ना. आता आपण निरनिराळी करू, आता हार्ट ट्रान्सप्लांटची गरजच नाही आहे. आता इतकं आपण पुढे गेलेलो आहोत हार्टच्या बाबतीत. पण गंमत बघा की हृदय बदलून माणूस बदलत नाही, मेंदू बदलून बदलतो. मला जर सैतानाचा मेंदू दिला आणि मी साधू आहे तर सैतानाची स्मृती मला येणार आहे, सैतानाची कृती माझ्यात येणार आहे. मला काही विशेष गोष्टी कराव्या लागतील. सैतानाच्या निरनिराळे विचार माझ्या मनात येणार आहेत, सैतानाच्या निरनिराळ्या कल्पना मला सुचणार आहेत. आणि हा सैतान साधूचा मेंदू घेतल्यामुळे बायको म्हणाले काय शांत झाला, हे नॉर्मल आहे का माझं, हे काय विचित्रच प्रकरण आहे. तो शांत आहे कारण मेंदू म्हणजे माणूस, हे लक्षात ठेवा. मेंदू म्हणजे बुद्धी, म्हणजे बुद्धीची कार्य. पहिलं कार्य स्मृती. तुझ्या स्मृती जर मला मिळाल्या आणि माझ्या स्मृती तुला मिळाल्या, आपण बदललो की. मग ही आई आणि वडील मला नवीन परिचय करून द्यावा लागेल. कारण ह्यांनी जर माझ्या आईवडिलांना बघितलंच नाही आहे तर ती स्मृती, डोळे कुठे बघतात हो, मेंदू बघतो. कान कुठे ऐकतात, मेंदू ऐकतो. हा मेंदू जर बदलला, लक्षात ठेवा, तर व्यक्ती बदलणार आहे. पण हे विज्ञान झालं, विज्ञान. आपल्याला व्यक्ती बदलायची आहे ना. वाल्याचा वाल्मिकी झाला हा बदल नाही. आपण म्हणतो त्या अत्यंत राक्षसी वृत्तीच्या अंगुलीमालचा संत अंगुलीमाल झाला हा बदल नाही आहे. अत्यंत उधळा माणूस व्यवस्थित काटकस करून दानशूर बनतो हा काही हे नाही आहे. बघा ना तुम्ही हे बदल कसे घडले. हे हृदय परिवर्तन आहे, हे मतपरिवर्तन आहे आणि हे मेंदू परिवर्तन सुद्धा आहे. की विचार काय, तुम्हाला किती मागे उदाहरणं दिली होती की जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला परदेशात गेले त्यावेळेला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू अत्यंत यशस्वी वकील होते ना. सूट बूट टाय 3 पीस वगैरे सगळं घालून होते ते. आणि जवाहरलालनी सांगितलं की विमानतळावर उतरल्यानंतर तुम्ही मला पहिल्यांदा दिसला पाहिजेत. ते म्हणाले सोपं आहे. या मधल्या काळात गांधीजींनी त्यांच्या जीवनात एवढा बदल घडवला की स्वतः विणलेली खादी, त्याचे कपडे, त्यांनी स्वतः विणलेल्या खादीचा हार जवाहरला घालण्यासाठी आणि चपला वगैरे साध्या, आणि ते बूट गेले, सूट गेला, सगळं गेलं. आणि जवाहरलाल इकडे तिकडे बघतोय आणि विचारतोय शेजाऱ्याला, मी माझ्या वडिलांना बोलवलं होतं ते नाही आले. तो म्हणतो जवाहर, आय एम मोतीलाल. हा कसा बदल घडला. एक साधी 4 दृश्य दिसतात आणि गौतम बुद्ध हा जो गौतम असतो, सिद्धार्थ राजपुत्र, तो एकदम संन्यासी बनण्यासाठी निघतो ना, बुद्ध बनण्यासाठी. हे काय घडतं. हे जे हृदय परिवर्तन आहे ते भागवतासारख्या ग्रंथांनी घडतं. आणि त्याचे जे हृदय परिवर्तन, मतपरिवर्तन आणि व्यक्ती परिवर्तन, वृत्ती परिवर्तन हे घडवायचे आपल्यात, तर माणूस बदलतो, माणसाचा स्वभाव बदलतो. आज जागतिक हृदय विकार त्याच्याबद्दल जागरूकता आहे. पण आपल्या हृदयाला, हृदय म्हणजे हेच हृदय नाही. आपण म्हणतो आईचं हृदय तुला काय कळणार. आपण अगदी त्या गोष्टीसुद्धा ऐकल्या होत्या की तो आपल्या प्रेयसीला पाहिजे म्हणून काय करतो, आपल्या आईचं काळीच काढून नेतो आणि वाटेत ठेच लागल्यानंतर त्या हृदयातून आवाज येतो, बाळा लागलं तर नाही ना. आता ही गोष्ट आहे की नाही. कारण आईचं हृदय नावाची गोष्ट नाही आहे. तेच आईचं, वडिलांचं, सावत्र आईचं हृदय एकच आहे. पण आईचं हृदय ज्याला मातृत्व म्हणतो, वात्सल्य म्हणतो, आईचं प्रेम म्हणतो, ते निराळ आहे. त्याला आम्ही हृदय हा शब्द दिलेला आहे. सहज तुम्हाला आता मागाशी प्रश्न आला होता म्हणून तुम्हाला सांगतो. गुलजारनं विचारलं ज्यावेळेला 21वे शतक लागलं, व्हॉट इज द ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ 20th सेंचुरी, 20व्या शतकाची सगळ्यात महत्त्वाची गिफ्ट कुठली. तर त्यांनी सांगितलं लता मंगेशकरचा आवाज पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी कॅसेट्स निघाल्या, CDs निघाल्या. हे बघा,
हे ग्रेटेस्ट गिफ्ट आहे. आणि बघायला गेलं ना तर इतकी सुंदर परफेक्ट जवळजवळ नियर परफेक्ट गायिका नाही झालेली. आणि खरंच मला त्यांनी त्याच्या क्षेत्रातलं सांगितलं, दुसरं आपल्या क्षेत्रातलं सांगेल. पण आपण जर विचार करायला लागलो तर हृदय हा माणसाच्या शरीराचा आपण म्हणतो व्हायटल ऑर्गन आहे, महत्त्वाचं शे आहे. त्याच्यात परिवर्तन करायचं जे परीक्षिताचं झालं. आपण आता पुढे जाऊया ना. ज्या वेळेला आपण विचार करतो की काल 24 अवतारांचा विचार आपण करत होतो, 24 अवतारांचा, त्याच्यात आपण काही अवतार बघितले होते. आणि तुम्ही जर आता आपल्याला वेळ नाही आहे कारण तुम्ही मला दिसत नाही आहात मंडळी, पण एरवी कुठे थांबलो होतो काल आपण, शेवटचं वाक्य काय होतं, इतका प्रश्न जर आपण विचारायला लागलो तर आपण अत्यंत सावधानतेनं प्रवचन, कीर्तन, व्याख्यान ऐकतो किंवा पुस्तक वाचतो, ग्रंथाचं पारायण करतो, नाही तर काहीच आपल्याला आठवत नसतं. शेवटचं वाक्य कुठलं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर आपण बघितलं की ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचं प्रतीक जे परशुराम आहे ते परशुराम चिरंजीव आहेत. आणि त्यांनी अलीकडच्या काळात सहज सांगून टाकतो तुम्हाला की अक्कलकोटचं जे पीठ आहे ते दत्तात्रेयांचं पीठ आहे. आणि अक्कलकोट म्हणलं की आपल्याला स्वामी समर्थ आठवतात. त्यांच्यानंतर एक झाला आणि त्याच्यानंतर गजानन महाराज अलीकडच्या काळातले, शेगावचे नाहीत, अक्कलकोटचे. त्यांना अनुग्रह परशुरामांनी दिला होता. आणि त्यांना हा 32 अक्षरांचा मंत्र दिला जो आपण काल शेवटी म्हणला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. इथे आपण काल थांबलो होतो. परशुरामाचा जो अवतार आहे ना त्याच्या पुढचा अवतार वेदव्यास आहे. आता तुम्ही म्हणाल व्यासांच्या ह्याच्यात व्यास हा अवतार कसा, तर अवताराची कल्पना काय आपली की अत्यंत अद्भुत वाटावी अशी कृती एखादा करून जातो आणि ती जगाच्या कल्याणासाठी करतो, जगाच्या उद्धारासाठी करतो, त्याला अवतार म्हणायचं ना. आपण अनेकदा हा विषय बघितला आहे की अवतार म्हणजे वरून खाली येणं आणि उद्धार म्हणजे खालून वर जाणं. म्हणजे आपण लिफ्टमधून खालून वर येतो त्यावेळेला वरती असलेली लिफ्ट खाली मागवतो की नाही, ते लिफ्ट आपल्याला वरून खाली येते, हा लिफ्टचा अवतार आहे. आणि नंतर लिफ्ट आपला उद्धार घडवते. म्हणून मराठीत लिफ्टला उद्वाहक म्हणतात. वाहक म्हणजे कॅरियर आणि उत म्हणजे वरच्या दिशेने, हे लक्षात घ्या. तर म्हणून वेदव्यास म्हणजे व्यासानी वेदाची रचना केलीपेक्षा वेदांची व्यवस्था लावली. ते आपण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आपले शिष्य त्या शिष्यानं ह्याचा अभ्यास करायला दिला. अभ्यास केल्यानंतर त्याचा प्रसार करा, कारण वेद म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. वेद ह्या शब्दाबद्दल तुम्हाला माहीत नसेल कदाचित, तर वेद ह्या शब्दातला हा विद हा शब्द आहे. विद, त्यावरून विद्वान आपल्याला माहीत आहे ना, विद्या हा शब्द माहीत आहे ना, विद हा मूळ शब्द आहे ज्ञानासाठी. आणि त्याची वेद मूर्तिवंत ज्ञान आहे ते. तर हे जे वेद आहेत त्यांची व्यवस्था व्यासाने लावली. आणि व्यासाने ती व्यवस्था लावली म्हणताना वेदव्यास म्हणायला लागले. वेदव्यास हा याच्यातला सुद्धा अवतार आहे. सध्याच्या काळातला, सध्याच्या युगातला अवतार जर कुठला असेल तर व्यास हा अवतार आहे. आणि भागवतातच कुठेतरी उल्लेख आहे की पुढच्या युगाचा अवतार हा अश्वत्थामा आहे. आता अश्वत्थामा म्हणजे हाच अश्वत्थामा असेल का जो शापित आहे, आपण विचार करूया. पण जाऊ दे, तो विचार नको. वेदव्यास हा अवतार सांगितलेला आहे परमेश्वराचा. त्यांनी काय केली, इतकी रचना केलेली आहे की आपल्याला वाटतं की एवढी रचना एका माणसाच्या मेंदूनी कशी केली असेल. हे परदेशातले जे लोक आहेत ते म्हणतात व्यास अनेक होऊन गेलेले असले पाहिजेत, कारण एकच व्यास वेदांचे हे करतो, व्यवस्था लावतो. वेदातला जो वेदांत आहे, उपनिषद, विशेष करून तिथे लक्ष देतो. एवढे 1,00,000 श्लोकांचं महाभारत लिहितो. त्याच्यात 700 श्लोकांची गीता की जगाला कायमचं तत्त्वज्ञान देणारी, पुराणं लिहितो, 18 महापुराणं, 18 उपपुराणं. आणि हे कमी पडलं म्हणून ब्रह्मसूत्रांची रचना करतो. 555 का काहीतरी ब्रह्मसूत्र आहेत. अल्टिमेट ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे ते. एक व्यक्ती एवढी कशी करू, त्याचा मेंदू थकणार नाही का, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. म्हणून ते म्हणतात अनेक व्यास झाले असतील, निरनिराळ्या युगात झालेल्या व्यक्तीला व्यास म्हणत असतील, त्यांची रचना एका व्यासांच्या नावे आपण सांगत असू वगैरे वगैरे. पण अलीकडच्यात करा दासोपंत म्हणून होऊन गेले. त्या दासोपंतांनी पासोडी म्हणून एक चरित्र लिहिलेलं आहे कृष्णाचं बहुतेक. तर ती 1,25,000 श्लोक आहेत की हो, ते अलीकडच्या काळातले आहेत ना. आणि ती पासोडी म्हणजे काय माहिती आहे ना, असे मोठी चादर असते ना, त्याला आपण पासोडी म्हणतो. मग त्याने कागदावर असं लिहिण्यापेक्षा
मोठं असं कापडच्या कापड तागा म्हणतो ना, दुकानात ठेवलेले असतात, त्यातले आपण 1 मीटर 2 मीटर घेतो, तशा त्याच्यावर लिहिलेलं आहे. विचार करा, त्यांचं कुठे मेंदू हे झाला, शिणला. पर अनेक जणांनी रचना केली. आपल्या दासगणू महाराजांनी सुद्धा भरपूर रचना केलेली आहे, चरित्र लिहिलेली आहेत, अभंग लिहिलेले आहेत, कीर्तन करताना रचना केलेल्या आहेत. म्हणून व्यासांचं हे मानव जातीवरचं मोठं ऋण आहे की प्रत्येक प्रकृतीच्या माणसाला, तू भक्त आहेस ना, चल भक्त असलास तर गीतेतले हे अध्याय यांचा अभ्यास कर. तू ज्ञानी आहेस ना, चल ब्रह्मसूत्र तुझ्यासाठी रचना आहे. तू कर्मयोगी आहेस ना, चल उपनिषदांचा अभ्यास तू कर, वेदांताचा अभ्यास तू कर. विवेकानंद म्हणायचे ना, प्रॅक्टिकल वेदांत म्हणजे कृतीत उतरायचं असेल तर उपनिषदांचा अभ्यास करा, कठोपनिषदाचा अभ्यास करा. आणि शंकराचार्यांच्या अनेक रचनेत त्यांना आपण म्हणतो ना की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ही त्यांना आवडायची. हा माझा खरा परिचय आहे, मी सच्चिदानंद शिव आहे, हा माझा परिचय आहे. मग नंतर माझं नाव, उंची वगैरे तुम्ही काहीही सांगा. तर हा सगळा प्रकार व्यासानी, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम अशी एक म्हण आहे की सगळं जग आहे ना ते व्यासांचं उच्छिष्ट म्हणजे उष्ट आहे. व्यासानी सगळ्या प्रकारची रचना केलेली आहे. म्हणजे जे महाभारतात आणि व्यासांच्या वाङ्मयात नाही ते जगात कुठेही नाही, आणि जगात जे जे आहे ना ते व्यासांच्या वाङ्मयात आहे. म्हणजे इथे नाही ते कुठेही नाही, आणि बाकी कुठे आहे ना ते सगळं तुम्हाला इथे आढळेल. असं ज्याला एन्सायक्लोपीडिक जीनियस म्हणूया, म्हणजे एन्सायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश, आणि जीनियस म्हणजे अत्यंत मेधावी किंवा प्रज्ञावंत, प्रतिभावंत असे व्यास होते. देवाचे अवतार आहेत हे पटायला काही हरकत नाही. कधी कधी तुम्हाला सांगतो, पुराणांची रचना त्यांनी का केली, उपपुराणांची रचना का केली, की तू वैष्णव आहेस ना, तुझ्यासाठी विष्णुपुराण, आणि तुम्ही शैव आहेस ना, तुमच्यासाठी शिवपुराण, यांच्यासाठी ब्राह्मपुराण. हे सगळं त्यांनी केलं. आणि करताना एकच त्यांना दाखवून दिलं की विष्णू पुराणात विष्णू पहिल्यांदा आहे आणि सृष्टीनंतर निर्माण होते, तर शिवपुराणात शिव आधी आहे आणि सृष्टीनंतर निर्माण होते. म्हणजे सगळेच एकच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक नदीला काहीतरी कथा रचल्या, तिथल्या राजांची चरित्र सांगितली पुराणात, म्हणजे भागवतात. आपण आता नंतर चरित्र राजांची वगैरे बघणार आहोत, भक्तांची. त्यामुळे त्या नद्यांना तीर्थ म्हणायला लागले. आणि नदीच्या काठी जे क्षेत्र होतं ना, प्रदेश होता, तिथे कितीतरी त्यांनी सांगितलं, इथे आश्रम आहे, इथे हा देव आहे, या देवाचं हे महात्म्य आहे, ही देवी आहे, वर्णन केलं, त्याचं व्रत हे आहे, स्तोत्र अशी आहेत, हे सगळं करून तीर्थ आणि क्षेत्र ज्याला म्हणतो, भारताची कुठलीही जमीन अशी नाही आहे की जिथे तीर्थ आणि क्षेत्राचा महिमा व्यासानी वर्णन केलेला नाही. सह्याद्री खंड म्हणून जो भाग आहे पुराणात, तर त्याच्यात गोव्याचं वर्णन आलेलं आहे, आणि खूप चांगलं सूक्ष्म वर्णन आहे. म्हणजे अशी एकही संपूर्ण भारतात प्रत्येक जमिनीचा तुकडा हा क्षेत्र आहे, आणि म्हणजे पवित्र क्षेत्र आहे, आणि तीर्थ आहे म्हणजे पवित्र पाणी आहे. ही केवढी दृष्टी आहे हो. म्हणजे एक आपण फक्त विचार करूया की जन गण मन अधिनायक, व्यास का नाहीत अधिनायक. अधिनायकचा अर्थ काय? जनगण मन अधिनायक ही एखादी व्यक्ती, एखादा राष्ट्रपती किंवा एखादा पंतप्रधान नाही. ह्या त्यांना शक्ती देणारा, त्यांच्याकडून कार्य करून घेणारा जो आहे ना, तोच अधिनायक आहे. मग तो गणेश असू शकेल कारण गण मन आहेत, किंवा व्यास असू शकते. विचार करा. म्हणून व्यासांचं पुढे काय सांगितलेलं आहे? श्रीराम अवतार आहे. आपल्याला रामाबद्दल खूप माहिती आहे, पण रामाचं महत्त्वाचं काय आहे? रामराज्य महत्त्वाचं आहे का? तर नाही. विशेष दशरथाचं राज्य रामराज्यापेक्षा काही फार वाईट नव्हतं, रामराज्य त्याच्यापेक्षा चांगलं असेल. परंतु रामाचं कार्य म्हणजे अयोध्येपासून लंकेपर्यंत जाताना वाटेत जे राक्षस त्रास देत होते आणि यज्ञ संस्कृतीला धोका निर्माण झाला होता, तो त्यांनी दूर केला. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे अवताराचं एक वर्णनच आहे ना. रामाने खरंच तुम्हाला सांगतो की राक्षस नष्टच केले, आणि ऋषींना सगळा हा जो भाग आहे ना तो त्यांनी अभय करून दिला. भयच नाही. तुम्ही करा वाटेल तेवढे यज्ञ, तुम्ही बांधा वाटेल तिकडे तुमचे आश्रम, आणि करा अभ्यास. राक्षस तुम्हाला त्रास देणार नाही. कारण राक्षस काय करत होते? यज्ञ भ्रष्ट करत होते, त्याच्यात हाडं मांस टाकत होते किंवा उद्ध्वस्त करत होते. म्हणजे हे करून जायचे आणि आश्रम नष्ट करायचे, आणि कोणी त्रास दिला तर त्यांना खाऊन टाकायचे. हे सगळा जो आतंक होता राक्षसांनी माजवलेला, तो आतंक रामाने नष्ट केला. हे रामाचं अवतार कार्य आहे श्रीराम, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बलराम हा एक अवतार आहे, आणि कृष्ण हा आणखीन एक अवतार आहे. तुम्ही म्हणाल की बलराम आणि कृष्ण एकच नाहीत का?
आपल्याला आठवतं की आपण निर्गुण रूप जय जय राम, त्याच्यात राम कृष्ण रूप जय जय राम, त्याच्या आधी रघुपती राघव जय जय राम येतो ना. म्हणजे रघुपती राघव हा निराळा आहे आणि रामकृष्ण याच्यातला राम हा बलराम आहे. बलराम कशाचा, कुणाचा अवतार आहे तर शेषाचा अवतार आहे. आणि शेषशाही नारायण आहे ना, त्यांचा अवतार राम आहे. म्हणून हे दोन अवतार आहेत. इकडे सुद्धा लक्ष्मण आणि राम मिळून एक पूर्ण शेषशाही नारायण बनत होता. इकडे बलराम आणि कृष्ण मिळून एक शेषशाही भगवान बनत होते. म्हणून हा दोन संयुक्त अवतार आहे, पण त्यांनी दोन स्वतंत्र अवतार सांगितलेले आहेत. हरी हा एक अवतार आहे. हरी, हरी म्हणजे कृष्णच ना, किंवा विष्णू. हरी म्हणजे विष्णू. तीच गंमत आपण बघितली होती ना मागे. नारद म्हणाले मी मोहाच्या पलीकडे गेलेलो आहे. आणि त्यांनी स्वतःचं वर्णन असं केलं की तू तिथे बसू नयेस रे वैकुंठात किंवा सागराच्या तळी, मी तेच कार्य करतो, तुझंच कीर्तन वगैरे करतो, पण माझं तुझं महात्म्य सारखंच आहे. आणि भगवंत ते मानत होता. परवा बघितलं ना आपण की तो त्या ताम्हणात म्हणजे पडघ्यात याची मूर्ती काढून ओम श्री नारदाय नमः म्हणत होता, ओम श्री युधिष्ठिराय नमः म्हणत होता, ओम श्री भीष्माय नमः म्हणत होता. अरे जे माझे भक्त आहेत ना त्यांचा मी भक्त आहे, भगवंत नाही आहे. म्हणजे ते भगवंत कोण आहे? मी तुझा भक्त आणि तू माझा भक्त, मग भगवंत कोण? अरे भक्तच भगवंत आहे. रामकृष्णांची गोष्ट सांगतात, भागवताच्या संदर्भात आहे. एक दिवस त्यांना वाटलं की आपण भागवत ऐकावं. मग तो त्यांच्याकडे होता, तो आपल्याकडे भागवत आहे, मी तुम्हाला वाचून दाखवेन. त्या पुराणिकांनी वाचायला सुरुवात केल्यावर ह्यांची समाधी लागली. आणि समाधी लागल्यानंतर एकदम उरले भागवत भक्त भगवान, भागवत भक्त भगवान, भागवत भक्त भगवान. आणि पूर्णपणे त्यांना आपण म्हणतो ना भावावेश आला. ही वेंट इन टू ट्रान्स, समाधी लागली. आणि आल्यानंतर म्हणाले की मग आता वाचन थांबलंच की हो, हे असा सगळा प्रकार घडल्यानंतर. त्यांनी सांगितलं वाचायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या छातीतून एक सूत्र निघालं. सूत्र म्हणजे धागा. तो धागा भागवताभोवती गुंडाळला गेला आणि जो ऐकत होता ना त्याच्या हृदयात गेला. म्हणजे वाचणाऱ्याच्या ह्याच्यात म्हणजे भागवत म्हणजे भगवंत, भक्त आणि भागवत ग्रंथ हे एकच आहे. आपण अर्थ नाही का बघितला सुरुवातीला? भागवत म्हणजे भगवंताबद्दलचं सगळं काही, भागवत म्हणजे भक्ताबद्दलचं सगळं काही, भागवत म्हणजे भक्तीबद्दलचं सगळं काही, आणि भागवत म्हणजे संप्रदाय. हे आपण बघितलं. मग तेच सांगितलं ना, भागवत भक्त भगवान. भागवत हा ग्रंथ आहे, एका बाजूला भक्त आहे, दुसऱ्या बाजूला भगवान आहे, भगवंत आहे. म्हणून भक्त, भगवंत आणि भागवत एकरूप आहेत हे त्यांनी आपल्या अनुभवातून दिलं. आणि त्यांचा अनुभव आपल्याला समजण्यासारखा आहे की भागवत हा नुसता ग्रंथ नाही. म्हणून शेवटी आपण भागवताला नमस्कार करताना भगवंताची वाङ्मयी मूर्ती म्हणतो. भगवंताची पाषाणाची मूर्ती असते, मग कधी काळ्या पाषाणाची असते, कधी पांढऱ्या पाषाण म्हणजे संगमरवरी असते, कधी धातूची असते निरनिराळ्या, चांदीची, सोन्याची, कधी काचेची असते, स्फटिकाची, आपण म्हणतो ना मूर्ती. पण या सगळ्या मूर्ती आज ना उद्या फुटतील, आज न उद्या काळाच्या ओघात त्या झिजतील, हो ना. ही मूर्ती, हे पुस्तक नष्ट होईल, पण याच्यातलं वाङ्मय, वाङ्मय हे चिन्मय आहे, हे लक्षात ठेवा. आणि चिन्मय म्हणजे चैतन्यमय, आणि चैतन्य कधी नष्ट होत नाही. म्हणून प्रभूची वाङ्मयी मूर्ती जशी भागवत आहे तशी कृष्णाची वाङ्मयी मूर्ती गीता आहे. भागवताचा नायकही कृष्णच आहे, पण गीता ही त्याची, म्हणजे तुम्हाला जर भगवंताची कृष्णाची मूर्ती करायची आहे तर गीतेचं पुस्तक ही सगळ्यात चांगली कृष्णाची मूर्ती आहे. कारण कृष्णाला जे पाहिजे, कृष्णाला जे जगला कृष्ण ज्या पद्धतीने, ते सगळं या ग्रंथात आहे. आणि शेवटी आपण बघणार आहोत की उद्धव आणि हे भक्त आहेत ना, दोन भक्त, एक अर्जुन आणि दुसरा उद्धव. अर्जुन हा भक्त ज्ञानी आहे, तर उद्धव हा ज्ञानी भक्त आहे. म्हणजे काय, पूर्वी कापड ज्यावेळेला टेरिलिन, कॉटलिन वगैरे असायचं ना, त्यावेळेला 60% टेरिकॉट म्हणजे टेरिलिनचा धागा आणि कॉटन 40%, त्याला टेरिलिन म्हणायचे. आणि कॉटलिन म्हणजे कॉटन 60% आणि टेरिलिन 40%, हे असं असतंच ना मिश्रण. तर तसं अर्जुनाच्यात भक्ती 60% होती आणि ज्ञान 40% होतं समजण्यासाठी. आणि उद्धव जो होता त्याचा दुसरा भक्त चांगला, त्याच्यात 60% ज्ञान होतं आणि 40% भक्ती होती. अर्जुनाला गीता वगैरे तशी तो म्हणाले ऐकली त्यांनी त्या परिस्थितीत बिचाऱ्याने. एरवी म्हणला असता चला शिकार करून येऊ, अरे पुरे झालं, नंतर शांतपणे ऐकू. 18 अध्याय कोण ऐकणार आहे हो? हे असं गंमतीनं मी तुम्हाला सांगतोय.
आणि उद्धव म्हणाला आणखीन सांग, आणखीन सांग. ते आपण जाऊन तिथे काय करणार आहोत, मंदिरात टाळ्या वाजवत आरतीच करणार होतो, नको, हे सांग. प्रवृत्ती निराळी आहे, पण त्याचा फरक एक महत्त्वाचा बघा. रामाच्या बाबतीत रामाचा भरत आहे ना तो ज्ञानी भक्त आहे, आणि लक्ष्मण आहे ना तो भक्त ज्ञानी आहे. लक्ष्मणाला जिवंत राम पाहिजे, तसा अर्जुनाला जिवंत कृष्ण पाहिजे. कृष्ण ज्यावेळेला गेला ही बातमी कृष्णाच्या सारथ्याने, म्हणजे दारुक नाव आहे त्याचं, सांगितली कुठे, हस्तिनापूरच्या राजसभेत. त्याला अर्जुन पडलाच खाली जवळजवळ. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देतो की पूर्वी अशी हवा भरलेली खेळणी असायची ना, बाहुली वगैरे, त्याला जर एक टाचणी लावली की फुसून सगळी ती खेळणी पडून जायची ना. अर्जुनाचं तसं झालं, आणि पुढे तसंच झालं. त्याला निरोप काय दिला की अर्जुना, तू हस्तिनापूरून द्वारकेला ये, आणि द्वारकेला जी जिवंत माणसं आहेत, त्याच्यात म्हातारी मंडळी आहेत, त्याच्यात तरुणी आहेत, मुलं आहेत लहान, सगळ्यांना घेऊन तू हस्तिनापूरला जा, कारण द्वारका समुद्रात बुडणार आहे. अर्जुन येतो, त्याला धनुष्य उचलत नाही, उचललं तर मंत्र आठवत नाहीत. आणि द्वारका सोन्याची होती ना, आणि हस्तिनापूरला हजारो लोक निघाले. त्यांनी काहीतरी सोनं वगैरे घेतलं असेल. वाटेत दस्यू म्हणून जे होते त्यांच्या टोळक्यांनी, म्हणजे लुटारू, त्यांनी हल्ला केला. सुंदर बायकांना पळवायला लागल्यानंतर शेकडो बायकांनी, म्हणजे यादव स्त्रियांनी, जलाशयात, विहीर असेल तर विहीर, सरोवर तर सरोवर, नदी तर नदी, आत्मविसर्जन केलं, म्हणजे जीव दिला. कारण अर्जुन रक्षण करू शकत नव्हता. साध्या त्यात एका हाती त्यांनी कौरव सैन्याचं केलेलं आहे पराभव. आणि आता नाही, कारण कृष्ण गेला म्हणजे अर्जुन गेलाच. आणि नंतर मान खाली घालून ज्या यादवांना जिवंत उरले होते त्यांना घेऊन आला तो. आणि नंतर म्हणतो मी आता जगू शकत नाही. युधिष्ठिर म्हणतो आम्हालाही का जगण्याचं कारण वाटत नाही. 36 वर्ष आपण राज्यकारभार केला, परीक्षित मोठा झालेला आहे, आता त्याच्याकडे राज्याची व्यवस्था सोपवून आपण लवकरात लवकर महाप्रस्थानाला निघूया. हा सगळा भागवताच्या सुरुवातीला हे कथानक आलेलं आहे. यादवांचा संहार आलेला आहे, ते आपण बघितलं ना, की त्यातल्या त्यात सुंदर जो असतो सांब नावाचा, त्याला स्त्रीचा वेश देतात. आणि तिथे ऋषी आलेला, पिंडारक नावाचं क्षेत्र आहे तिथे जवळच, हजारो ऋषी आलेले आहेत. त्यांच्यात काही मुख्य ऋषी आहेत. आणि सांब हा दिसायला आता चांगला आहे, नितळ चेहरा वगैरे, स्त्रीसारखे फीचर्स आहेत. पूर्वी स्त्री पार्टीचे नट करायचे ना काम, स्त्रियांसारखे दिसणारे हावभाव करणारे, तर त्याला त्यांनी स्त्रीचा वेश दिला. हे कुंकू लावलं, काकणं घातली, फुलं माळली केसात, आणि कपडे वगैरे घालून असं प्रेग्नंट आहे असं दाखवलं. आणि ऋषीवर तुम्हाला सगळे काळ दिसतात, त्रिकालदर्शी. सांगा हिला मुलगा होईल का मुलगी होईल. ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले की आपली चेष्टा करतायत. त्यांनी सांगितलं मुलगाही नाही मुलगीही नाही, मुसळ होईल. मग घाबरले आणि काढून बघतात तर एवढं छोटंसं मुसळ. मुसळ म्हणजे तो लाकडी असतो आणि त्याला रिंग असते लोखंडाचे. मग आता काय करायचं, घाबरले. इकडे घेऊन आले तरी बरे, मला कृष्ण नव्हता तिथे, त्यांनी काहीतरी मार्ग सांगितला असता. पण शूरसेन नावाचा राजा होता ना, त्यांनी काय सांगितलं की आता हा जे लाकडाचा भाग आहे ना त्याची पावडर करा आणि समुद्रात टाकून द्या, आणि हे जे रिंग आहे ना समुद्रात दूरवर टाकून द्या. म्हणजे संपलं, काय करणार आपल्याला. त्यांनी ती जी पावडर केली, म्हणजे चूर्ण केलं, पिठो म्हणतो आपण ते, ती समुद्राच्या लाटावर तरंगली, लाटांबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर आली, काठावर आली. आणि त्यातून जे गवत आलं ते तलवारीसारखं धारदार होतं आणि कसं कणखर होतं गवत. आपण घायपात वगैरे म्हणतो ना, चांगलं असतं कणक, म्हणजे लढू शकता तुम्ही. आणि पुढे त्याच तलवारी घेऊन ते गवत घेऊन त्यांनी एकमेकाच्या माना कापल्या की बरेचसे मेले. आणि ती रिंग होती, ती रिंग एका माशाने गिळली. तो मासा कोळ्याच्या जाळ्यात सापडला. तो कोळी घरी घेऊन गेला. त्याला वाटलं बरं काहीतरी आत याच्या पोटात आहे, कारण पूर्वी नावा वगैरे फुटल्या तर मासे जे खायचे त्याच्यात ते बांगड्या सगळं गिळायचे ना त्यांच्या पोटात. बायको लगेच कापते, बघतं तर ती लोखंडाची रिंग. ती चिडते, म्हणते आपलं कर्मच तसं आहे, मला वाटलं सोन्याची काकणं असतील 2 तर ही रिंग निघाली. तर तो म्हणतो जाऊ द्या, मी लोहाराला विकतो, 4 आणे तरी मिळतील ना. लोहार म्हणतो की आता युद्ध संपलेलं आहे, आता युद्ध संपल्यानंतर आता बाण मी वगैरे कशाला करू, भाले कशाला करू, म्हणून मी काय करतो, एक ह्याचा करून एक बाणाचं टोक करतो त्या, कारण बाण लागतील. लोकांना शिकारीला वगैरे लागत होते, पण युद्धासाठी लागणाऱ्या तलवारी आता युद्धाला तेवढे लागत नाही आहेत, म्हणून सुंदर बाण तयार केला. आणि त्या बाणाने कृष्णाचा वेध घेतला. कृष्ण शांतपणे झाडाखाली बसलेला आहे. बलराम तिकडे गेलेला आहे प्रभास क्षेत्राला, त्यांनी तिथे हे घेतलेली आहे,
समाधी घेतलेली आहे, म्हणजे देहत्याग केलेला आहे. मला हे बघवत नाहीत आपली मुलं कशी वागतात. आधी कौरव पांडवांचं युद्ध झालं तेच मला सहन झालं नाही. नंतर भीमाने अधर्मानं मांडीवर प्रहार केला, बिलो द बेल्ट. तलवार युद्धात मारायचे नसतात गाव, पण त्यांनी दुर्योधनाची मांडी फोडली. तो दुर्योधनाशी युद्ध करायला निघाला होता, द्वंद्व युद्ध. बलराम कृष्ण म्हणाला, तू म्हणतोस ते दादा अगदी बरोबर आहे, पण भीमानी प्रतिज्ञाच तशी केली होती ना, तशी प्रतिज्ञा का केली? भर याच्यात त्यांनी मांडी उघडी करून सांगितलं होतं, तू दासी झालीस या मांडीवर असं. मग बरं झालं फोडली ते. याच्यात तो म्हणतो, रामाच्या काळात मी लक्ष्मण झालो होतो धाकटा भाऊ, तुझं सगळं ऐकायला लागलं मला, पुढच्या जन्मात मी मोठा भाऊ होणार, म्हणून बलराम झाला. पण कृष्णाच्या बुद्धीनंच कायम चालत गेला. एक मागे तुम्हाला सहज सांगितलं होतं, बघा हा सगळा प्रसंग, की ज्या वेळेला अर्जुन यतीच्या वेशात येतो, यती म्हणजे साधू, साधूच्या वेशात येतो आणि बलरामाला साधूंचं दर्शन घ्यायला आवडायचं. कृष्ण सांगतो या साधूला म्हणजे अर्जुनाला, तू बोलू नकोस, कारण बोललास की तू उघडं पडणार आहे. आम्ही बोलतो ना तुझ्याबद्दल, ह्यांचं मौन आहे, तेजस्वी आहेत, आणि दिसायला वगैरे तो चांगलाच होता ना, भगवे कपडे वगैरे घातले, 4-5 मंडळी तयार केली, आणि हे फार अवतारी साधू आहेत, त्यांना सगळं भविष्य कळतं वगैरे सगळं. बलराम गेला आणि ते साधू बघून प्रसन्न झाला आणि त्यांनी सुभद्रेला सांगितलं, तू यांची सगळी सेवा कर. कृष्णाला तेच पाहिजे होतं ना, म्हणजे अर्जुन आणि सुभद्रात संबंध निर्माण होऊन पळवून नेलं ना, हे विचार करा. आणि ज्यावेळेला तो म्हणतो की पळवून नेलं तर आपण जाऊया, त्याला मारूया ना, आपल्या बहिणीला परत आणूया. कृष्ण म्हटलं, हा घे तुझा नांगर, जाऊच या सैन्य घेऊन आणि आणूया, मी सुद्धा माझं सुदर्शन चक्र घेतो. थोडं अंतर गेल्यानंतर कृष्ण म्हणतो, दादा मी विचार केला की माझ्या देखत हाताला धरून त्याला रथात घेतलेला आहे, माझ्या देखत, आणि इतरही लोक साक्षी. मग तिचं पाणीग्रहण म्हणजे तिचं लग्न अर्जुनाशी झालं आहे. पाणीग्रहण म्हणजे हातात धरलं, हे घेतलेलं आहे, म्हणजे लग्न झालेलं आहे. म्हणजे आता त्या अर्जुनाला, आता त्या कोण यती त्याला मारणं, अर्जुन हे कळलं, म्हणजे आपल्या बहिणीला विधवा करण्यासारखं आहे की नाही. म्हणजे अर्जुनाला मारून आपण विधवा बहिणीला घेऊन येणार आहोत का द्वारकेत? तो म्हणतो, बरं झालं कृष्णा, तू मला सावध केलं. प्रत्येक वेळेला बरं झालं कृष्णा, कारण शेवटी कृष्ण हा शेषशाही आहे ना. लक्ष्मण आणि हा बलराम हे शेषाचे अवतार आहेत. म्हणजे त्यांनी आपलं शांतपणे झोपून द्यावं कृष्णाला आपल्यावर, आणि आपण कृष्ण आणि त्याच्याकडे येणारे लोक वगैरेंचा सत्संग घ्यावा, हे शेषांनी काम करावं. आणि तसंच झालं. तर आपण काय बघत होतो की बलराम आणि कृष्ण हे जे दोन आहेत अवतार, दोघांचे जरा गुण निराळे. बलराम गोरा आहे, कृष्ण काळा आहे. बलराम हा अत्यंत पराक्रमी आहे, कृष्ण हा विवेकी पराक्रमी आहे. आणि दोघं मिळून आपण म्हणतो ना, नरनारायणासारखे एक सुंदर शक्ती तयार होते, बलराम आणि कृष्ण. म्हणजे हे स्वतंत्र अवतार मानलेले आहेत. हरी हा जो अवतार आहे, हर आणि हरी यात फरक वेलांटीचा. तुकाराम म्हणून गेलेले, आता हर शब्द लिहा आणि हरी वेलांटी म्हणजे टोपी म्हणतो आपण कोकणीत, ती टोपीचाच फरक आहे. पण तुम्ही किती भांडलायत. तुम्हाला सांगतो, हरिद्वारला शैव हरद्वार म्हणतात आणि वैष्णव हरिद्वार म्हणतात. चुकून सुद्धा मी म्हणणार नाही. इतकं सगळं, पण द्वार एकच आहे ना. म्हणजे गंगा हिमालयातून सपाट भूमीवर आली की ते द्वार म्हणलेलं आहे. हरीचं द्वार वैष्णव म्हणतात, हर म्हणजे शंकर, त्याचं द्वार म्हणतात. म्हणून एक संस्कृत आपले हिंदीत फार छोटं वाक्य आहे, पण खूप मोठा अर्थ आहे. काय त्यांनी सांगितलेलं आहे, हर में हरि को देखो. म्हणजे शंकरात तुम्ही विष्णूला पहा, आणि हर म्हणजे प्रत्येक जण ना, हर एक में हरि को देखो, हर में हरि को देखो. मग वादच होणार नाही. हरी अवताराचे अवतार एकदम प्रसंगीच घेतले. हरी खास अवतार, त्याच्यात हा एक अवतार आहे गजेंद्र मोक्षाच्या वेळेला. पुढे गजेंद्र मोक्षाचं कथानक येईल त्यावेळेला जरा विस्तारानं पाहू. पण आत्ता एकच सांगतो की राजा गंधर्व यांना सुद्धा ऋषींना तुम्ही मान दिला पाहिजे, अपमान तर करायचाच नाही. राजा तो बसलेला आहे पाय वर करून, आणि तिकडून येतात अगस्त्य ऋषी, आणि हा पाय खाली करत नाही. तुझा अहंकार हत्ती एवढा मोठा झालेला आहे, हत्ती हो, शाप दिला. हा गजेंद्र झाला ना, आणि मोठा आहे, शापित आहे तो. आणि दुसरा देवल नावाचे ऋषी नदीत उभे राहून अर्घ्य देत आहेत उगवत्या किंवा मावळत्या सूर्याला. अशा वेळेला आपल्या स्त्रियांबरोबर काही गंधर्व क्रीडा करायला आले, जलक्रीडाला. आणि आजूबाजूला जर मुली किंवा स्त्रिया असतील तर त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी आपण काही काही कृती करतो की नाही.
झाडावर काय चढतो, हे काय करतो, हिरो आहे दाखवण्यासाठी. त्यातला एक गंधर्व, नारद जात आहेत, नाही देवल ऋषी हे करत आहेत, पाण्यातून पोहत गेला आणि त्याचा पाय ओढून पाडलं त्यांना पाण्यात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ज्या कोणी हे केलेलं आहे तो ग्राह म्हणजे मगर बनेल, क्रोकोडाईल. कारण तू खाली येऊन ओढलायस ना पाण्यातून, हा क्रोकोडाईल झाला. नंतर दोघं शरण आले. मग सांगितलं, एकदा असा प्रसंग घडणार आहे की हत्तीचा, त्या गजेंद्राचा तू पाय धरणार आहेस आणि गजेंद्राला ओढत राहणार आहेस, आणि त्यावेळेला गजेंद्राला वाचवण्यासाठी तुला सुदर्शन चक्राने हरी मारेल, आणि त्यावेळेला तुझा उद्धार होईल आणि त्या गजेंद्राचाही उद्धार होईल. म्हणून गजेंद्र मोक्षाच्या कथानकात त्या गजेंद्रांनी शेवटी केलं काय, हत्तीची शक्ती जमिनीवर जास्त आहे हो, पण पाण्यात मगरीची शक्ती जास्त आहे. म्हणून बऱ्याच हत्तीने आलेल्या होत्या पोहायला, मजेत एकमेकाच्या अंगावर सोंडेतून पाणी वगैरे उडवत होत्या. पण ज्यावेळेला हा गजेंद्राचा पाय धरला आणि त्याला ओढायला लागले, त्यावेळेला सगळे हत्ती गेले पाण्याच्या बाहेर आणि ते चीच करायला लागले. परंतु लक्षात ठेवा, ज्या वेळेला हत्तीला कळलं की आपण आता ओढले जातोय पाण्यात आणि आपल्याला पूर्ण पाण्यात नेणार आहे आणि आपला अंत जवळ आलेला आहे, तिथे एक कमळ उगवलेलं होतं त्या पाण्यावर. त्याने हत्तीनं ते कमळात सोंडेनी तोडलं आणि वरती वैकुंठाच्या दिशेने टाकलं आणि आपल्या पद्धतीने प्रार्थना केली. हा शापित आहे म्हणून त्यांनी स्तोत्र शिकलेली आहेत, त्याची आपल्याला इथे त्याला मेमरी म्हणजे स्मृती आहे. त्यातलंच एक स्तोत्र त्यांनी म्हणलं, विष्णूची प्रार्थना करणारं, आणि फूल टाकलं. मग तो आला ना धावून, गरुडावरी बैसोनी आला माझा कैवारी आपण म्हणतो ना, तो आला. सुदर्शन चक्रांनी त्याला मारलं आणि हत्तीला सांगितलं, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालेलो आहे. दोघंही मुक्त झाले. दिव्य पुरुष आले आणि त्यांनी विष्णू भगवानांना नमस्कार केला आणि ते निघून गेले. हा हरीचा अवतार आहे. हंस हा एक अवतार आहे. हंस, राजहंस, परमहंस आपण म्हणतो. राजहंसाचं काय वैशिष्ट्य आहे की दूध आणि पाणी घालून दिलं ना की त्याच्यात चोचीताची रचना आहे की तो फक्त दूध घेतो आणि पाणी खाली ठेवतो. नीर क्षीर विवेक म्हणतात. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. नीरक्षीर. आता मला जर एखाद्याने एखाद्या माणसाबद्दल सांगितलं तर त्यातलं चांगलं आहे ते मी घेतलं आणि वाईट आहे ते विसरून गेलो. तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होती त्याची स्कॅन्डल ना, मी विसरलो, कारण मी स्कॅन्डल्स लक्षात ठेवत नाही. कारण ते जर लक्षात ठेवलं तर बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहणार नाहीत. म्हणून मी तशी सवयच केलेली आहे. त्याची निंदा केली होती. परवा मी तुम्हाला सांगितलं होतं ना ती कोणाबरोबर फिरलेली आहे. नाही, म्हणजे काही माहीत नाही. मला एकच माहीत आहे की तिचं अक्षर खूप सुंदर आहे आणि ती खूप चांगली गाते. हे तूच सांगितलंस मला. मी तेवढंच लक्षात ठेवलेलं आहे. कारण माझ्याला लोक माहिती देतात किंवा मला जीवनात अनुभव येतात, त्याच्यात पाणीही असतं आणि दूधही असतं. मी दूध घेतलं पाहिजे आणि पाण्याचा त्याग केला पाहिजे हे सांगतो तो हंस. आता जे हंस आपल्याला मानसरोवरात वगैरे दिसतात ना, ते हंस तो पक्षी आहे. हा एक सांकेतिक पक्षी आहे. काय सांगितलं ना की दूध ठेवतो म्हणजे योग्य ते घेतो आणि बाकीचं टाकून देतो. आपण म्हणतो ना पलालमिव धान्यार्थी. पूर्वी आपण गहू वगैरे आणतो आणि सूप असायचं. आता सूप दिसतच नाही कारण आपल्याला सगळे निवडलेलीच धान्य मॉल आणि सुपर स्टोअर्समध्ये मिळतात. पण पूर्वी आणायचे, त्याच्यात ती फोलकटं वगैरे असायचे. मग सुपात घेऊन ते फार सुंदर असायचं काम करायला आणि त्यातली फोलकटं टाकायची. आपण दाणे भाजायचो, भाजल्यानंतर ते असे चुरायचो आणि दाण्याची फोलकटं, फार मजा यायची ती. ते फोलकटाचा त्याग करा आणि जो गर आहे, जो गर्भ आहे, जो गाभा आहे, जो अर्क आहे, इसेन्स, त्याचा स्वीकार करा. आणि हे जर तुम्ही मुलांना शिकवलं तर मुलांना त्याच मेमरी स्पेसमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी ठेवता येतील. आज सगळं ट्रॅश, रबिश, गार्बेज एवढंच आहे. स्पेस तुमची आणि इतर त्या बुद्धिमान माणसाची स्पेस मेंदूची तेवढीच आहे किंवा काय असा विशेष फरक असणार आहे. पण तुम्ही सगळं गटार, गोडाऊन आणि स्टोअर हाऊस सगळं केलेलं आहे आणि त्यांनी गटार केलेलंच नाही आहे. वाहून गेलं पाणी, डाऊन द ड्रेन. तो माणूस जास्त बुद्धिमान असतो. बुद्धिमान म्हणजे बुद्धी सगळ्यांनाच आहे. मंथरेला बुद्धी नव्हती का आणि दुर्योधन काही कमी बुद्धिमान होता? पण नाही, बुद्धीची दिशा आणि बुद्धीचा उपयोग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर हंसाने काय केलं? हंसाला नीरक्षीर विवेक आहे. हंस नारायण आहेत. पुढे येईल ते हंस गीत म्हणून आहे. नारायण म्हणजे भगवान विष्णू आहेत. त्यांनी सांगितलं अरे मी पालन करतो, पण तू तयार कर ना सृष्टी. कोणाला सांगितलं? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव कसा आला? आपण हे चित्र बघतो ना, असा आरामात बसलेला आहे आणि त्याच्या नाभीतून तो देठ आलेला आहे वरती
आणि त्याच्यावरती कमळ आहे आणि त्या कमळावर ब्रह्मदेव बसलेला आहे, 4 दिशांनी 4 तोंड आहेत. ही चित्र आपण बघतो बऱ्याच वेळेला. नसेल ते इंटरनेटवर मुद्दामून बघा. शेषशाही भगवान. आता नाभीतून जो निघालेला देठ आहे त्याला नाभ म्हणायचा आणि तो पोकळ आहे. कमळाचा देठ वगैरे बघा ना, पोकळ असतो. फुलाचं सुद्धा हे काढलं की पोकळ असतो. बरीच फुलं असतात ना, देठ काढला की तो पोकळ असतो. तसा तिथून वरती तो ब्रह्मदेव येतो, इकडे तिकडे बघतो आणि त्याला काय सांगितलंय, सृष्टी निर्माण कर. तू प्रजापिता आहेस, कशी सृष्टी निर्माण करू. परत तो जातो आत आणि त्याला विचारतो मला हे करायचं आहे. तर तो काय सांगतो, आपली जी व्यंजन आहेत म्हणजे कॉन्सनंट्स, क ख ग घ ङ, च च ज ज य, ट ठ ढ ढ ण, त थ ध, म्हणजे 16वे व्यंजन त आणि 21वे व्यंजन प फ ब भ म, 21व प. तर 16वं आणि 21वं अक्षर घे आणि जो शब्द तयार होईल त्याच्या अर्थावर चिंतन करून तसं कर, तुला सगळं दिसेल. तप शब्द तयार झाला. 16वं त आणि 21वं प, त प. आणि आपल्याला तप करता येत नाही म्हणून म्हणतो तो सगळं सांगायला लागला आणि तत प प करायला लागला. हे तत प प काय आहे, आपलं सगळंच तत प प आहे. पण त्याला सांगितलं तप कर. तप कर म्हणजे तप्त हो, तापव स्वतःला, बुद्धी तापव, स्वतःचं शरीर तापव. आपण जिममध्ये जाऊन काय करतो, शरीर तापवतो, बुद्धी तापवतो. माझ्या बुद्धीला आता जरा चहा दे का, आपण म्हणतो ना की किती अभ्यास केला आहे मी, हे तप आहे, तप. मग त्यांनी तप करायला सुरुवात केली आणि त्याला पुढची दृष्टी मिळाली आणि त्यांनी सृष्टी निर्माण केली. कुणी, ब्रह्मदेवाने. हा हंस अवतार आहे. हंसाचं लक्षण तुम्हाला सांगितलं. आणि परमहंस म्हणजे काय माहिती आहे ना, कायम या स्थितीत असतात. म्हणजे रामकृष्णांना तुम्ही जर सांगायला लागलात की तो एवढी दारू पितो, बघा आपण म्हणतो अरे पण तो नाटकात किती चांगली कामं करतो. गिरीशचंद्र घोष म्हणून होते, तो नाटकं किती चांगली लिहितो, तो नाटकाचं दिग्दर्शन किती चांगलं करतो. पण व्हायचं काय माहिती आहे ना, दारूला तिकडे बंगाली, आपल्याकडे जशी फेणी आहे, हुर्राक आहे कुठे महाराष्ट्रात वगैरे, तशी कारण हे तिथे गावठी दारूचं नाव आहे. तर त्यांनी सांगितलं ना की कारण, तुम्हाला कारण म्हणल्यानंतर त्यांनी ते दारू नाही त्यांना दिसले. या सृष्टीचं आदी कारण कोण, काली आहे. ती काली, लक्ष्मी, सरस्वती या शक्ती आहेत आणि त्या शक्तीपासून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. विश्वाचं कारण, महाकारण, आदिकारण विचार करता करता त्यांना समाधी लागलेली आहे. मग पुढचं कसं ऐकतील ते, दारू पितो हे करतो, तर ऐकणारच नाही. ज्ञानेश्वरांचं तुम्हाला सांगितलं होतं, हा एक चांगला संदेश आहे, स्वतःला आपण या अधिक मासाच्या निमित्तानं देऊ शकतो. पुढे पुढे हा परत सांगितला जाईल की ज्ञानदेवानं म्हणलं की तुम्ही स्त्रियांना कसा नमस्कार करू देता. ते म्हणाले, माझ्या डोळ्यांना मी अशी रचना केलेली आहे, मला स्त्री पुरुष दिसतच नाहीत, त्यांच्यातलं चैतन्य दिसतं आणि चैतन्याला स्त्री आणि पुरुष नाही. आपण मागे अनेक उदाहरणं बघितली होती की पुरुषाचा तो जीव आणि स्त्रियांची जीवी, पुरुषाचा तो प्राण आणि स्त्रियांची ती प्राणी नाही आहे ना. पुरुषाचं मन आणि स्त्रियांची मनी नाही आहे, एकच आहे. आत गेल्यानंतर एकच आहे, ते चैतन्य मी बघतो. स्त्री आणि पुरुष हे वरवरचे भेद आहेत, मला ते भेद दिसत नाहीत. डोळ्यांना मी तशी रचना केलेली आहे. हल्लीचा शब्द वापरतो, लक्षात ठेवायला खूप चांगला आहे. कॅमेऱ्याला फिल्टर्स येतात माहिती आहे ना, मी डोळ्याला फिल्टर लावलेलं आहे. असं फिल्टर आहे की मला फक्त चैतन्य दिसतं आणि चैतन्याला लिंग नाही. ब्रह्म या शब्दाला लिंग नाही. ब्रह्मदेव म्हणलात की पुल्लिंगी शब्द झाला. ब्रह्म लिंगांच्या पलीकडे आहे ते. म्हणून नंतर एकदा उशीर झाला ज्ञानदेवांना यायला, बरोबर 4ला वगैरे समजा येऊन ते ज्ञानेश्वरी सांगायचे. उशीर झाल्यावर लोक अजून का आले नाहीत म्हणून बघायला गेले, तो मोठं भांडण त्यांना तिथे चालू असे. दगड काय मारतायत, बाटल्या काय एकमेकावर फेकून मारतायत, शिव्या काय देत आहेत. इतक्यात ज्ञानेश्वर वगैरे सगळेजण आले. ज्ञानेश्वर आल्यानंतर सगळी मंडळी परत आली. पण तरीसुद्धा कोणी विचारलंच काय भांडण चालले होते तिकडे. ज्ञानदेव म्हणले, भांडण म्हणजे काय, ते एकमेकाला शिव्या वगैरे देत आहेत. शिवी म्हणजे काय, ज्ञानदेव म्हणतात, लक्षात नाही ते घोडा जोरात, हां ते जोरात बोलत आहेत आणि एरवी न वापरले जाणारे शब्द वापरत आहेत. म्हणजे एरवी आपण काही शिवी वगैरे देतोच असं नाही. माझ्या कानाला मी असं फिल्टर लावलं आहे, लक्षात ठेवा की कोणताही शब्द गेला ना, शिवी जरी गेली ती ओवी बनूनच कानात आत जाते. तुम्ही शाप जरी दिलात तर तो वरदान बनूनच आत जातो. माझ्या प्रत्येकाला मला दुर्गंध येतच नाही, हे लक्षात ठेवा. सुगंध दुर्गंध याच्या पलीकडे जो दिव्य गंध आहे
फिल्टर लावलं आहे. मला ती अरुची आणि रुची हा प्रकारच नाही. हा पदार्थ आवडतो आणि तो आवडत नाही. हे अन्न आहे आणि ते मला खायचं आहे जगण्यासाठी. मी कायम सगळ्यातच मी जिभेला फिल्टर लावलेला आहे. आपण ज्या फिल्टरवर जरा विचार करा आज घरी जाऊन, की आज 7वा दिवस परीक्षेत मरणार आहे, बरोबर? आपल्यातला परीक्षेत. आपण कुठली परीक्षा जीवनात जास्त दिलेली आहे? कुणी दारिद्र्याची दिलेली असते, कोणाला हेच पासच होत नसतो तो शाळेतल्या वगैरे परीक्षेत, कुणा रोग झुंजत असतो, कोण कोर्ट कचेरीतच अडकलेला असतो. अशी परीक्षा आपण दिलेली आहे. म्हणजे आपण सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीत परीक्षित आहोतच. पण असे परीक्षित आहोत का? आता उद्या आपण परीक्षिताचे प्रश्न बघणार आहोत. सुरुवातीला शौनक ऋषींचे प्रश्न बघणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे भागवत आहे, हे लक्षात घेऊया. आणि म्हणून लक्षात घ्या की हंस हा जो आहे तो असा निरक्षीर विवेक शिकवणार आहे. आणि त्यांनी तप कसं करायचं आणि त्याच्यासाठी सांगितलं की हे 2 अक्षरं घे, त्यातून शब्द तयार होईल, त्याच्यावर चिंतन कर आणि त्या चिंतनातून तुला पुढे दृष्टी मिळेल चांगली. त्याच्यानंतर बुद्ध हा सध्या कलियुगाचा अवतार आहे. बुद्धावतारे आपण सत्यनारायणाचा करतो ना, आपण करतो ना, करिष्ये, श्रुती स्मृती शास्त्र पुराण हे सगळं म्हणतो ना, आणि शेवटी कर सत्यनारायण पूजा करिष्ये संकल्प म्हणतात. त्याच्यात बुद्धावतार येतो. सध्या चालू असलेला अवतार हा बुद्धावतार आहे. आता हा बुद्ध कोण? आपल्याला पुढे बुद्धावताराचा एक 2 श्लोकच आलेले आहेत बुद्धावताराचे. पण आपण मागेही बघितलं होतं की बुद्धावतार बघितल्यानंतर पुढे 10 अवतार आपण बघणार आहोत. त्याच्यात बुद्धावताराचे 2 वर्णनं करूया. पण ज्या बुद्धांनी तसं देव नाही मानला, ज्या बुद्धांनी यज्ञाला म्हणजे अतिरेकी यज्ञाला विरोध केला, तो आपल्या हरीचा अवतार कसा असेल? तो विष्णूचा अवतार कसा असेल? म्हणून तुम्हाला सहज सांगतो, अलीकडच्या काळात गांधीजीने एक सुंदर शब्द शोधून काढला होता. ते जे आपण म्हणतो ना अस्पृश्य, त्यांना हरिजन शब्द काढला होता. हे हरिजन. आणि मला वाटतं कदाचित बाबा बोरकरांचीच कविता आहे, हरी आला रे हरी आला रे भंग्या घरी हरी आला रे. आता असे जातीवाचक उच्चार करायचे नाहीत. आणि खरंच बरोबर आहे ते. काय त्या जातीन काय अस्पृश्यता आपल्याला कळलेलंच नाही अध्यात्म. आणि कोण श्रेष्ठ? आपण श्रेष्ठ या कुटुंबात जन्मलात म्हणून. कुटुंबातला एक भाऊ चांगला असेल तर दुसरा भाऊ व्यसनी असतो. आपल्यालाच आपला अनुभव असतो. म्हणून विचार करूया ना आपण. असं काही नाही जन्म वगैरे त्याच्यावर. आपले आधीचे जे संस्कार आहेत आणि आत्ता या जन्मात मी जे संस्कार मिळवलेले आहेत त्यातून मी घडत जातो. म्हणून जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. पण ते संस्कार म्हणजे मुंज विवाह असले धार्मिक संस्कार नाही आहेत, आध्यात्मिक संस्कार आहेत, मानवतेचे संस्कार आहेत. सेवा, त्याग म्हणतो ना, ह्या सगळ्या गोष्टी. स्वार्थाचा त्याग करूया, प्राणाचा त्याग देशासाठी करायला तयार आहे, हे संस्कार आहेत. साधा संस्कार स्वच्छता, स्वावलंबन संस्कार आहेत. आणि सगळ्यात सुंदर संस्कार विचारू ना, सहत्वाचा संस्कार म्हणजे सहकार्य कोऑपरेशन, बरोबर? सगळ्यात शेवटी सहजीवन, लिव्हिंग टुगेदर. मग मध्ये आहे ना सहअनुभूती, सहानुभूती. सहल शब्दातला सह आहे ना, असा विचार करायला हरकत नाही. हल्ली सहलीला लोक जातात आणि आपापले कंपू असतात ना, ग्रुप्स, शिक्षकांच्याकडे, तिकडे मुलं तिकडे खेळत आहेत. हे कसलं पिकनिक? ही कसली सहल? सहत्वच नाही आहे. हे सहत्व म्हणजे प्रपंच आहे. एकटाचा कधी प्रपंच होऊ शकत नाही. 5 लागतात. प्रपंच, पंच आणि प्र म्हणजे प्रकर्षाने जाणवतात, तीव्रतेने जाणवतात. ते 5 जण म्हणून आहेत. तर तसा हा जो भाग आहे सहत्वाचा संस्कार, हा महत्त्वाचा आहे. म्हणून शेवटचा जो बुद्ध अवतार आहे तो कुठला अवतार? त्यांनी जो विरोध केलेला आहे. आता हरिजन शब्द गेला ना, कारण ते लोक म्हणतात आम्ही हरीला मानतच नाही, आम्ही विष्णूला मानतच नाही, म्हणून हल्ली दलित हा शब्द आपण त्यांना वापरतो. पण पूर्वी हरिजन हा अर्थवाही शब्द होता. पण ठीक आहे, तेही बरोबर आहे. दलित, डाऊन ट्रॉडन या अर्थी दलित. आणि मग दलितांचा विद्रोह वगैरे हे पटण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे. पण त्याची मुळं ही भागवतात असतात. आणि भागवती मती आणि भागवती गती, भागवती दृष्टी आणि भागवती संस्कृती आणि भागवती जीवनशैली म्हणजे काय याचा विचार क्रमाक्रमाने आपण करणार आहोत. 7 दिवसच झालेले आहेत, अजून आपल्याला दिवस आहेत. भगवंताच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या इच्छेने आपण ते करणार आहोत. शेवटचा अवतार 10व्या अवतारातला कल्की आहे. आणि कल म्हणजे उद्या.
हा अवतार अजून झालेला नाही आहे. विष्णू यश नावाच्या एका चांगल्या सुसंस्कृत अशा व्यक्तीच्या पोटी हा अवतार जन्माला येणार आहे, घोड्यावर बसणार आहे आणि तलवार घेऊन प्रयत्न करणार आहे. काल जिथे थांबलो होतो त्याच विचारांनी थांबणार आहे की यांनी भस्माचे पट्टे वगैरे लावलेले आहेत, ब्रह्मतेज आहे आणि हातात तलवार आणि घोडा आहे, क्षात्रतेज आहे. आज आपल्यात आपण क्षात्रतेज आणि ब्रह्मतेजाचा संगम घडवूया. म्हणजे सध्या भारतात परिस्थितीच तशी आहे की मी असलं पाहिजे, डटे रहो म्हणतात ना, डटे रहो, आहे ते काम करत राहीन आणि मी नाही माघार घेणार. मला जर तत्त्व पटत असतील आपण लगेच कॉम्प्रोमाइज करतो आणि कॉम्प्रोमाइज आपण चांगल्या गोष्टींचा कॉम्प्रोमाइज करतो. म्हणजे आता मी 13 माळा करणार आहे जप, कुणी मला त्रास द्यायचा नाही. इतक्या अरे येतोस का, आम्ही सगळेजण सिनेमाला चालतो, मला आठवण करा आल्यानंतर 13 माळा जप, गेले सिनेमाला. मग तिथून हॉटेलमध्ये, तिथून नको ते खाऊन आणि नको ते पिऊन परत आले, कुठे 13 माळा. म्हणजे पहिला बळी, फर्स्ट कॅज्युअलिटी और फर्स्ट विक्टिम कुठला आहे, तर चांगल्यात चांगली गोष्ट आहे, त्याचा पहिला बळी आपण देतो. आपण माणुसकीचा बळी देतो, अमानुष कृत्य करतो, आपण सदाचाराचा बळी देतो आणि भ्रष्टाचार हा धर्म बनवतो. कुठे चाललोय आपण? म्हणून विचार करूया, ब्राह्मतेज क्षात्रतेज एकत्र आलं पाहिजे. आहे त्या ठिकाणी शांत बसूया, शांत. खरंच आपण सांगूया, आपल्यातला परीक्षित 7 दिवसांनी तरी मेलेला आहे, एवढं तरी मान्य करूया. पण आपणही परीक्षित आहोत आणि शुकाचार्य प्रत्यक्ष नसले तरी भागवत आपल्यासमोर आहे आणि आपण शुकाचार्यांच्या कृपेनं सद्गुरूंच्या पायाशी बसून त्यांच्या प्रेरणेनेच हे सांगतोय आणि ऐकतोय. खरं तर सगळेच जण ऐकतायत, हे लक्षात ठेवा. वक्ता हा पहिला श्रोता असतो. शांत. मंत्र म्हणूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. माझ्यानंतर म्हणायचे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. शांत. शक्ती मंत्र म्हणूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु
सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर आणि डोळ्यावर अगदी सावकाश शांतपणे डोळे उघडून आनंदानं समोर असलेले ध्यानस्थ असलेले श्रीकृष्ण आणि सद्गुरुनाथ, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मीनारायण आणि भगवंताची वाङ्मयी मूर्ती श्रीमद्भागवत या सर्वांचं दर्शन घ्यायचं आहे शांतपणे, शांत आनंद.